देवाचं गौरव त्याच्या वचनातून आम्ही करणार आहोत. मत्तई शुभवर्तमान याचा 14वा अध्याय 15 ते 21 ही वचनं वाचू. आणि संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, ही जागा रान आहे व वेळ होऊन गेली आहे. लोकांनी गावामध्ये जाऊन आपणाकरिता अन्न विकत घ्यावे म्हणून समुदायास पाठवून दे. परंतु येशू त्यांना म्हणाला, त्यांना जायची गरज नाही, तुम्हीच त्यांना खायला द्या. तेव्हा ते त्याला म्हणाले, 5 भाकरी व 2 मासे याशिवाय आमच्याजवळ येथे काहीच नाही. तेव्हा तो म्हणाला, ती इकडे माझ्याजवळ आणा. मग समुदायांना गवतावर बसायला आज्ञा केल्यावर त्याने त्या 5 भाकरी व ते 2 मासे घेऊन आकाशाकडे पाहून आशीर्वाद मागितला. नंतर त्याने भाकरी मोडून शिष्यांना दिल्या व शिष्याने समुदायास दिल्या, आणि ते सर्व जेवून तृप्त झाले. मग त्या मोडलेल्या तुकड्यातले उरलेले त्यांनी 12 टोपल्या भरून उचलून घेतले. जेवणारे तर बायका व लेकरे खेरीज करून सुमारे 5,000 पुरुष होते. देवाचे आपण मनापासून आभार मानू. अतिशय सुप्रसिद्ध असा हा शास्त्रपाठ आहे आणि देवाने या वचनातून अनेक विचार अनेक वेगवेगळ्या दासांकडून प्रगट केलेले आहेत आणि त्यामध्ये देवाचं गौरव झालेला आहे. हा जो शास्त्रपाठ आहे त्याचबरोबर योहान शुभवर्तमानाच्या 2ऱ्या अध्यायात काना गावच्या लग्नामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने पाण्याचा द्राक्षरस केला. ह्या 2 दाखल्यांचा उल्लेख मी आजच्या मननामध्ये करणार आहे आणि त्यातून मनन आपण करणार आहोत. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वतःच्या स्वहस्ते प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्याद्वारे घडून आणलेली ही सेवा आहे. स्वतः प्रभू येशू ख्रिस्त यामध्ये सहभागी आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने केलेले जे अनेक चमत्कार आहेत त्यापैकी हा चमत्कार आम्हाला 4 शुभवर्तमानामध्ये पाहायला मिळतो किंवा वाचायला मिळतो. आणि यावरून असे दिसते की हा जो चमत्कार आहे तो फार महत्वाचा आहे आणि अगोदरच मी म्हटल्याप्रमाणे हा प्रसिद्ध देखील आहे. देवाच्या योजनेप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनात घडणाऱ्या घटना आम्हाला बघायला मिळतात. आणि म्हणून या चमत्काराची रचना अशी आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने या समुदायाला चारलं भरलं यापेक्षा अधिक काहीतरी यामध्ये आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा यहुद्यांचा मसीहा आहे. हा भाग या शास्त्रपाठातून प्रगट होतो की तो यहुद्यांचा मसीहा आहे. तो देव आहे म्हणून त्याचा स्वभाव येथे प्रगट झालेला आहे की तो देव आहे. आणि ह्यामध्ये आणखी आम्हाला 3 महत्वाची कारणं दिसतात. प्रभू येशू ख्रिस्त हा जीवनाची भाकर आहे, जी भाकर मोडली गेली सर्व मानव जातीच्या पापाकरिता. वधस्तंभावर ती मोडली गेली आणि आम्ही वारंवार ही गोष्ट आम्ही वाटून घेत असतो किंवा त्याची घोषणा करत असतो की सर्व मनुष्याच्या पाप आणि अपराधांची क्षमा व्हावी म्हणून प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला. आणि ही भाकर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त ही भाकर त्या वधस्तंभावर मोडली गेलेली आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी या घटनेतून प्रभू येशू ख्रिस्ताने यहुदी लोकांना ही गोष्ट दाखवून दिलेली आहे की तुमच्यामध्ये मोशेपेक्षा कुणीतरी मोठा येथे आहे. मोशेपेक्षा कुणीतरी मोठा येथे आहे. आणि यहुदी लोक आपणा सर्वांना ठाऊक आहे की अजूनही ते मोशेला फार मानतात आणि मोशेचे ते भय धरत होते. त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या धार्मिक जीवनामध्ये आणि त्यांच्या सर्व एकंदरीत जीवनामध्ये मोशे
साठी ते म्हणजे फार व्याकुळ होत होते. मोशेविषयी ते अतिशय भावुक होते, कारण ते ह्या गोष्टीवर विश्वास ठेवत होते की मोशेने इस्रायल लोकांना अरण्यामध्ये भाकर दिली आणि अरण्यामध्ये त्यांचा सांभाळ केलेला आहे. आणि म्हणून आम्हाला या गोष्टीची नोंद योहान शुभवर्तमानामध्ये आणि 6व्या अध्यायात आणि 32 ते 33 या वचनामध्ये बघायला मिळते. योहान शुभवर्तमान 6वा अध्याय 32 ते 33. तेव्हा येशूने त्यांना म्हटले, मी तुम्हास खचित खचित सांगतो, मोशेने तुम्हाला आकाशातून येणारी भाकर दिली नाही, पण माझा बाप आकाशातून येणारी खरी भाकर तुम्हाला देतो. कारण जी आकाशातून खाली येते व जगाला जीवन देते ती देवाची भाकर होय. यावरून ते त्याला म्हणाले, हे प्रभू, ती भाकर सर्व काळ आम्हाला दे. येशूने त्यांना म्हटले, मी जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो तो कधीही भुकेला होणार नाही, आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही ताणेला होणार नाही. आणि या प्रकारे मोशेचा उल्लेख करून प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी तो बोललेला आहे. आणि तिथे तो स्पष्ट म्हणतो, जरी त्यांनी मान्ना खाल्ला तरी आकाशातून येणारी भाकर त्यांनी खाल्ली नाही. आणि आकाशातून खाली आलेली जी भाकर आहे तो स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे, हे त्याने त्यांना दाखवून दिलेलं आहे. आणि तो म्हणतो, स्पष्ट त्या ठिकाणी म्हणतो, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला ग्रहण करणे म्हणजे ती भाकर खाणे होय. आणि देवाने त्यांना, प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना आठवण करून दिली की मोशेने जरी तुम्हाला मान्ना खायला दिला असला तरी पण तो म्हणतो, स्वतःविषयी म्हणतो, प्रभू त्यांना म्हणतो, देवाने दिलेली खरी भाकर तो स्वतः आहे, किंवा तो मी आहे असं म्हणून तो सांगतो. तिसरी गोष्ट या ठिकाणी मी पाहतो की प्रभू म्हणून, देव म्हणून त्याचे सामर्थ्य त्याने या घटनेतून त्यांना प्रगट केलेलं आहे. एवढंच नव्हे तर आज देवाचं वचन सर्व जगामध्ये गेलेलं आहे आणि सर्व सृष्टी, संपूर्ण विश्वाला हे प्रगट होते की प्रभू येशू हा देव आहे आणि देव म्हणून त्याचं सामर्थ्य किती अद्भुत आहे. दुसरी गोष्ट आम्हाला मगाशी मी उल्लेख केला की यासारखा आणखी जो दुसरा चमत्कार आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने योहान शुभवर्तमानामध्ये काना गावच्या लग्नामध्ये द्राक्षरस संपला असताना त्याने पाण्याचा द्राक्षरस बनवलेला आहे. आणि हा देखील एक महान चमत्कार आहे. आणि तिथे पण प्रभू येशू ख्रिस्ताने आपले सामर्थ्य निर्माण करण्यासाठी पाणी वापरलेलं आहे, किंवा आपलं सामर्थ्य दाखवण्यासाठी पाणी वापरलेलं आहे. आणि पाणी म्हणजे द्राक्षरस नव्हे. द्राक्षरस हा द्राक्षाच्या फळापासूनच काढण्यात येतो, परंतु या ठिकाणी पाण्याचं रूपांतर द्राक्षरसात झालेलं आम्हाला बघायला मिळतं. आणि लुकाच्या शुभवर्तमानामध्ये आम्ही 22व्या अध्यायामध्ये, लुकाच्या शुभवर्तमानात 22व्या अध्यायामध्ये 17 ते 20 या वचनामध्ये प्रभू भोजनाचा विधी प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या माझ्यासाठी, त्याच्या लोकांसाठी, त्याची आराधना भक्ती करण्यासाठी, त्याचं स्मरण करण्यासाठी प्रस्थापित केलेलं आहे. आणि तिथे आम्ही वाचतो, मग त्याने प्याला घेतला आणि उपकार स्तुती केल्यावर तो म्हणाला, हा घ्या आणि आपणामध्ये वाटून घ्या, कारण मी तुम्हाला सांगतो, आतापासून पुढे देवाचे राज्य येई तोपर्यंत द्राक्षवेलाचा उपज मी पिणारच नाही. मग त्याने भाकर घेतली व उपकार स्तुती केल्यावर त्याने ती मोडली आणि त्यांना देऊन म्हटले, जे तुमच्यासाठी दिले जात आहे ते हे
माझे शरीर आहे, माझ्या आठवणीसाठी तुम्ही हे करा. मग जेवल्यावर त्याने त्याप्रमाणेच प्यालाही देऊन म्हटले, हा प्याला म्हणजे जे माझे रक्त तुमच्यासाठी ओतले जात आहे त्याच्यात नवा करार आहे. म्हणून हे दोन चमत्काराविषयी विचार करत असताना प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःला भाकर म्हटलं आणि ती भाकर वधस्तंभावर त्याने मोडली. ती भाकर मोडून त्याने शिष्यांना खायला दिलं असं आम्हाला बघायला मिळतं. इथं देखील ते प्रतिकात्मक रूपाने आम्हाला बघायला मिळतं मत्ती शुभवर्तमानामध्ये की त्याने वरती पाहिलेलं आहे. जेव्हा ते 19व्या वचनात आम्हाला वाचायला मिळतं, मग समुदायांना गवतावर बसायला आज्ञा केल्यावर त्याने त्या 5 भाकरी व ते 2 मासे घेऊन वर आकाशाकडे पाहून आशीर्वाद मागितला आणि त्याने भाकरी मोडून शिष्यांना दिल्या व शिष्यांनी समुदायास दिल्या. आणि नेमकी हीच गोष्ट आम्हाला प्रभू भोजनामध्ये बघायला मिळते. त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला भाकर आणि द्राक्षरस या 2 गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने घ्यायला सांगितलेल्या आहेत. की जी भाकर प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आहे आणि त्याने तारणासाठी उद्धारासाठी त्याने ती भाकर वधस्तंभावर मोडली आणि द्राक्षरस जो पाण्याचा त्याने द्राक्षरस बनवला आणि तो द्राक्षरस म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं प्रतीक आहे. आणि या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतं की त्याने वर बघितलं आणि आकाशाकडे पाहून आशीर्वाद मागितला. आणि प्रियानो, आम्हाला देखील जेव्हा आम्ही प्रभू भोजन घेतो त्यावेळेला आम्हाला देखील त्याने सांगितलेलं आहे की उपकार स्तुती करून ते ग्रहण करायचं आहे आणि तो आशीर्वाद सर्वांना वाटून घ्यायचा आहे. आम्ही जर 1 कोरिंथीय पत्र 10वा अध्याय आणि 16 ते 17 ही जर वचनं वाचली तर तिथे आम्ही वाचतो, आशीर्वादाच्या ज्या प्याल्यावर आपण आशीर्वाद मागतो तो ख्रिस्ताच्या रक्ताच्या भागीपणाचा आहे की नाही. जी भाकर आम्ही मोडतो ती ख्रिस्ताच्या देहाच्या भागीपणाची आहे की नाही. कारण एक भाकर आहे असे आपण पुष्कळ असता एक देह आहोत. कारण आपण सर्व त्या एकाच भाकरीचा भाग घेतो. देहासंबंधाने जे इस्रायल त्यांच्याकडे पहा, जे अर्पण केलेले यज्ञ खातात त्यांना वेदीशी भागीपण आहे की नाही. आणि या प्रकारे ज्या चमत्कारातून प्रभू येशू ख्रिस्ताने दाखवून दिलं की 5 भाकरी आणि 2 मासे आणि वर बघून देवाचा आशीर्वाद पित्याचा आशीर्वाद त्याने मागितला. ती भाकर ते अन्न आशीर्वादित त्याने केलं आणि ते लोकांना खायला दिलं. आणि त्या प्रकारे इथे पाऊल देखील म्हणतो की ती भाकर आम्ही आशीर्वादित करतो, त्या भाकरीबद्दल आपण उपकार स्तुती करतो. तो जो द्राक्षरस आहे तो द्राक्षरस जो प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला उपलब्ध झालेला आहे. आणि या पृथ्वीतलावर तो द्राक्षरस उपलब्ध नव्हता. या पृथ्वीतलावर ती भाकर नव्हती की ज्या भाकरीच्या द्वारे मनुष्याला जीवन मिळेल. त्या रक्ताच्या द्वारे त्या द्राक्षरसाच्या द्वारे मनुष्याला जीवन मिळेल आणि ते या पृथ्वीतलावर उपलब्ध नव्हतं. परंतु पित्याने ते उपलब्ध करून दिलं, ते आमच्यासाठी पाठवून दिलं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने प्रभू भोजनासाठी द्राक्षरस आणि प्रभू भोजनासाठी त्याने भाकर या 2 गोष्टींची निवड केलेली आहे. आणि म्हणून प्रियानो, या मत्ती शुभवर्तमानामध्ये योहानाच्या शुभवर्तमानामध्ये हे 2 चमत्कार अतिशय महत्वाचे आहेत आणि त्याला अतिशय महत्व आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःला प्रगट केलेला आहे की तो जीवनाची भाकर आहे.
आणि तो खरा द्राक्ष वेल आहे. त्या द्राक्षीच्या वेलाला आलेला द्राक्षरस तो प्रभू येशू ख्रिस्ताचं निष्कलंक मौल्यवान रक्त आहे. ज्या ठिकाणी पाण्याचा द्राक्षरस केला, जे थोडकं आहे त्याच्यातून त्याने विपुल केलं. 5 भाकरी आणि 2 मासे हे थोडकं आहे, ते एका लहान मुलाकडे आहे आणि त्याची विपुलता त्याने केली, त्याची बरकत केली. त्यामध्ये आशीर्वाद आम्हाला बघायला मिळतो. जे अगदी थोडं आहे त्यातून घेऊन त्याने ते विपुल केलेलं आहे. रानात उंच ठिकाणी त्याने बसवलेलं आहे. देवाची मंडळी ही उंच ठिकाणावर आहे. देवाने देवाच्या मंडळीला अति उच्च असं केलेलं आहे. ती ख्रिस्त येशू मध्ये आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला प्रभू भोजन खायला मिळतं. आणि खरोखर कसल्या प्रकारचा हा गुणाकार आहे की सर्व समुदायाला ते पुरून उरलं. जिथं द्राक्षरस कमी पडला होता, जेवढं वराड होतं, जेवढे लग्नाला आलेले होते, त्या सर्वांना तो द्राक्षरस पुरला. आणि लोकांनी साक्ष दिली की चांगला द्राक्षरस शेवटपर्यंत या धन्याने टिकून ठेवलेला आहे. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाची चव घेत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताला चाखत आहोत. त्या प्रभू येशू म्हणजे ते प्रभू भोजन आहे, त्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताची चव किंवा त्याला आम्ही चाखत आहोत. आणि खरोखर 1000 लोकांसाठी 1 भाकरी आणि 2500 लोकांसाठी 1 मासा, या प्रकारे कसल्या प्रकारचा गुणाकार करून प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःच्या हाताने त्या ठिकाणी दिलेली बरकत आम्हाला बघायला मिळते. कृपा आम्हाला बघायला मिळते. आशीर्वाद आम्हाला बघायला मिळतो. म्हणून आज सकाळी आपण ही गोष्ट विचारात घेऊ. आपण त्याच्यावर विचार करू, त्यावर मनन करू. त्याचा संबंध आमच्या जीवनाशी आहे. त्याचा संबंध विश्वासणाऱ्याच्या कुटुंबाशी आहे. त्याचा संबंध ज्या मंडळीमध्ये आम्ही सहभागी केला आहोत त्या स्थानिक मंडळीमध्ये आम्ही आहोत. आणि म्हणून आम्ही जरी लहान असलो, आम्ही जरी मर्यादित असलो, तरी देवाची मोठ्या प्रमाणावर सेवा व्हावी, देवाचं मोठं गौरव व्हावं म्हणून देवाने आम्हाला या पृथ्वीतलावर ठेवलेलं आहे. आणि छोट्या गोष्टीतून मोठी सेवा ही गोष्ट आम्हाला बघायला मिळते. आणि त्याचा पायंडा किंवा त्याचा धडा स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने या दोन घटनेच्या द्वारे आणि प्रभू भोजनाच्या द्वारे त्याने आम्हाला दाखवून दिलेला आहे. म्हणून थोडक्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सर्व जगात नेलेली आहे. आणि जे सर्व लोक आहेत, जे नेणारे, सुवार्ता नेणारे थोडके आहेत, पण ते प्रभूच्या हातातले आहेत. ते प्रभूच्या हातात देण्यात आले. जसं ते 5 भाकरी 2 मासे तो म्हणाला इकडे द्या, ते लहान मुलाजवळ होते, पण ते माझ्याकडे आणा. ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातात देण्यात आले. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातात जेव्हा देण्यात आले तेव्हा त्यावर प्रभूने आशीर्वाद मागितल्यानंतर त्याची विपुलता झालेली आहे. म्हणून सुरुवातीला प्रारंभीला थोडे लोक होते, परंतु प्रभूच्या हातातले ते लोक होते. प्रभूने त्यांना पाठवलं आणि प्रभूने त्यांचा उपयोग करून घेतला. आणि आज सर्व जगामध्ये या सुवार्तेची विपुलता झालेली आहे. आणि म्हणून ही गोष्ट देवाच्या गौरवासाठी किती महान अशी झालेली आहे. आणि आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाशी निगडीत अशी ही गोष्ट नेहमी बघायला मिळते. जिथे जिथे प्रभू जेवणाचा त्याचा संबंध आला, तिथे तिथे आम्हाला ही गोष्ट बघायला मिळते की प्रभूने त्यावर आशीर्वाद दिला, त्यावर आशीर्वाद मागितला, वरती पाहिलं, पित्याकडे पाहिलं, हातात ती भाकर घेतली, ती मोडली, आभार मानले आणि नंतर ते देण्यात आलेलं आहे. आणि त्याची विपुलता झालेली आम्हाला बघायला मिळते. आम्ही जर तिमोथेचं पहिलं पत्र या ठिकाणी गेलो, तिमोथेचं पहिलं पत्र 4था अध्याय आणि त्याची 3 ते 5 ही वचनं वाचली तर ही माणसं लग्न करायला मना करतील,
जी अन्य विश्वासणाऱ्यांनी व खरेपण जाणणाऱ्यांनी उपकार स्तुती करून स्वीकारावी म्हणून देवाने अस्तित्वात आणली ती वर्ज करावी असे सांगतील. तर देवाने अस्तित्वात आणलेली प्रत्येक वस्तू चांगली आहे आणि उपकार स्तुती करून घेतले असता काही वर्ज नाही, कारण देवाचे वचन व प्रार्थना या करून ते शुद्ध होते. कुठलीही गोष्ट आशीर्वाद देऊन प्रार्थना करून आम्ही ग्रहण करू शकत नाही, तर देवाने जे अन्न उपलब्ध करून दिलेले आहे, देवाने जे प्रभुभोजन आमच्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहे, जी भाकरी आणि जो द्राक्षरस आम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे, त्या गोष्टीचा पुरवठा केलेला आहे, त्या गोष्टीवर त्याने आशीर्वाद दिलेला आहे आणि त्या गोष्टीबद्दल आम्ही देवाचे आभार मानून आम्हाला ते ग्रहण करायचं आहे. आणि म्हणून आम्ही अन्नावर प्रार्थना करतो, भाकरीवर प्रार्थना करतो. देवाने पुरवठा केल्याबद्दल आपण देवाचे आभार मानतो. म्हणून देवाला धन्यवाद देऊ की प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आमच्यासाठी मोडला गेला आणि त्याने आम्हाला जीवनाचा पुरवठा केलेला आहे आणि प्रभू येईल तोपर्यंत सर्व काळसाठी त्याने तो पुरवठा केलेला आहे. त्याला ग्रहण करून आपण आपलं जीवन जगूया. धन्यवाद.